म्हणजे तिकडे शहरात शिक्षण घेता घेता तुम्ही पार्ट टाइम जॉब पण करता? हो. मग त्या पगारात तिकडला खर्च निघतो का? हा, म्हणजे थोडंफार ऍडजस्ट करावं लागतं, पण तेवढं ठीक आहे. म्हणजे पुरेसा पगार मिळत नाही? नाही, तसं नाही, पण घरी सुद्धा पैसे पाठवावेच लागतात ना. अच्छा, म्हणजे घरी पैसे पाठवायला लागतात, त्यामुळे तुमच्या तिकडच्या गरजा पूर्ण होत नाहीत. व्हॉट डू यू मीन? आय मीन गेल्या महिन्यात तिकडे शहरात तुमच्या काही गरजा वाढल्यात का? नाही म्हणजे कोणाच्या प्रेमात पडला असाल, कोणाला पार्टी दिली असेल. एक मिनिट, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? चढला पारा. शुभ बोलणार या, हिचा जर पारा चढला ना तर पोलीस चोरांना सोडून हिलाच ठोकतील. बेड्या, काय करायचं? मी चौकात, मी बोलते त्यांच्याशी व्यवस्थित. नको नको, एक बॉम्ब आत असताना अजून एक बॉम्ब आत नको नेला. हा, म्हणजे काय? काय काय काय? पण तुम्ही असं कसं विचारू शकता? विचारावं लागतं मॅडम. मोस्ट ऑफ द टाइम अशा केसेस मध्ये इनर सर्कल मधली माणसं जास्त इन्व्हॉल्व असतात. बास हा, हे बघा, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची मी सरळ उत्तरं देते, म्हणून तुम्ही वाटेल ते विचारू नका. नाही, काय म्हणायचंय काय तुम्हाला? मीच माझ्या घरात चोरी केली आहे आणि तेही मुंबईत बसून. हे बघा, आम्हाला सगळ्या शक्यता तपासून बघाव्या लागतात. अहो, पण मी माझ्याच घरात चोरी करेन ही शक्यता तरी कशी वाटते तुम्हाला? मला माझ्या गरजा पूर्ण करायला हे असले उद्योग करायची काही गरज नाहीये, कळलं ना? सायली, शांत राहा. शांत काय हो? ते काय म्हणतात ऐकलंस का तू? त्यांना असं वाटतं की मीच चोरी केली. मी ना एका शहीद जवानाची मुलगी आहे, हे माहितीये ना तुम्हाला? हे बघा, सगळे अंदाज क्रॉस चेक करणं हा आमच्या कामाचा भाग असतो. तुम्ही उगाच चिडताय. आणि तुम्हाला तसा प्रॉब्लेम होत असेल तर तसं सांगा. आम्ही फिर्यादी कोऑपरेट करत नाही असं सांगून केस निग्लेक्ट करू शकतो. एक मिनिट, मी कोऑपरेट करायला ना, तुम्ही आधी केस माणुसकीने ऑपरेट करा जरा. हो मॅडम, कोणाशी बोलताय कळते ना? चोले, यांना माहित नाही आपल्या कामाची पद्धत. सोडा. पोलिसांच्या माणुसकीवर संशय घेऊन उगीच तुम्ही केस कॉम्प्लिकेटेड करून ठेवली. असो, आता तुम्हाला आमच्या कामाची पद्धत आवडतच नसेल तर तपास करण्यात काय पॉइंट आहे? तुम्ही तपास असा थांबवू शकत नाही. अहो, मी कुठे म्हटलं तपास नेहमीसाठी थांबवतो म्हणून? बस जरा नवीन पद्धत सापडते का बघतो तुमच्यासारख्या लोकांसाठी. ती एकदा सापडली की तपास सुरू करू. तोपर्यंत तुमच्या पद्धतीने शोधत राहा तुम्ही चोर. बघा सापडतोय का तुमचा हार. चोले, सर चला. सर सर हो सर. तुला काय गरज होती एवढं बोलायची? तुला स्वतः ठेवता येत नाही कंट्रोल? हे बघ, मी शांतच होते, कळलं ना? त्यांनीच भलते सलते प्रश्न विचारायला सुरुवात केली मला. अगं पण त्यांचं ते काम असतं ना सायली. तेच ना, आता आपल्याला गरज आहे म्हटल्यावर आपण आपलं डोकं शांत नाही का ठेवायचं? हा, आता कबड्डी मॅच मध्ये मी समजा माझ्या डोक्यात राग घालून बसलो असतो तर मग मॅच झाली असती का? काय एक कोल्हापूर, तू का जिकडे तिकडे ती कबड्डीची स्ट्रॅटेजी अप्लाय करू नको. आणि ते उगाच माझ्यावर काही आरोप करतात, मी ऐकून घ्यायचे? अगं आरोप नाही ग, ते फक्त अंदाज लावत असतात. आपण ते आरोप म्हणून नसता घ्यायचंय. पण ते होतात कोण माझे अंदाज काढणारे? अगं पोलीस आहेत ते. आता अंदाज लावल्याशिवाय ते कसं काय चालू करणार आहे तपास? सम्राट, तू माझ्या बाजूनेस की त्यांच्या बाजूनेस? मी बाबा सत्याच्या बाजूने. ते काय सत्य बोलत होते का? बाबा ते काय बोलत होते? का म्हणताय ते? काही नाही ग, पोटात भूक आणि डोक्यात राग असेल ना तर माणूस बांधतो. थोडस खाल्लं ना की बरोबर शांत होतो. दे दे खायला दे. गप्प बस. तुम्ही मला कोणाशीच काय बोलायचं? एवढं मेहनतीने मी केले सगळं. आला बघ आला बघ. सम्राट, काय आता कुठे चालला? पोटात टाकायचं आता कुठे लपवायला घेऊन चालला? लपवायला नाही, मला वाटेत वाटेकरी भेटला म्हणून परत आलोय. काय काय कोण भेटलं? वाटेकरी, माझा फूड पार्टनर. तू कशी काय इकडे? मग काय करू? तुम्ही दोघे इथे निघून आलात, मला हॉस्टेलवर करमत नव्हतं. पण तू एकटी निघून आलेस मग नाशिकला? एकटी नाही, माझा बॉडीगार्ड आलाय सोबत. बॉडीगार्ड?
मे आय जॉईन यू? मागच्या जन्मी हरल्यासारखं काय भेटतंय? मुलींची ती एक पद्धत असते. बाय द वे, तू इकडे यायला कशी काय कन्व्हिन्स झाली? अगं कन्व्हिन्स काय त्यात, मी असंच हिला म्हटलं की मला 2 दिवस ना कुठेतरी वेगळीकडे राहायला जावं असं वाटतंय. तर काल हॉस्टेलला गेले आणि आज डायरेक्ट ही मला नाशिकलाच घेऊन आली. मग तुम्ही दौलूला का घेऊन आलात? अरे मी खूप फोन केला त्याला पण त्याने फोनच उचलले नाही. मग आम्ही सच्याकडे निरोप देऊन आलो. झालं म्हणजे हा आता आपल्या सगळ्यांच्या नावाने तिकडे खडे फोडत बसणार. फोडू दे खडे, त्याला आता खडे फोडायची शिक्षा. हे रेणुका मनवा, तुम्ही पटकन फ्रेश होऊन या, मी तुमच्यासाठी पण थालीपीठ आणते. मी केलेला परीने थालीपीठ. हे काय बघतीये मी, नाशिकची हवा माणसांना एवढं बदलते. मग सवाल ए सायली, मला सांग चोरांचा काही पत्ता लागला का ग? चोरांचा पत्ता लागायला आधी पोलिसांबरोबर मैत्री केली पाहिजे ना. त्या डुचकीने त्यांच्यासोबतच राडा घालून ना अख्खा मॅटर करून टाकलाय कॉम्प्लिकेटेड. गप रे. डुचकी काय नक्की काय केलंस तू सायली? काही नाही ग, ते उगाच काहीतरी नको ते फालतू प्रश्न विचारत होते. त्यांना असं वाटतं ना की गावातली मुलगी शहरात गेली की फक्त पैसेच उधळते. मग काय मी पण नडले त्यांना. बहुतेक त्याचा राग आला त्यांना. आता काय माहिती तपास करतायत नाही करतायत. बापरे, मग आता काय? ओळखीचे कुणी सिनियर असतील तर त्यांना रिक्वेस्ट करून बघावी लागेल. नीरव, इथले डीसीपी तुझ्या आईच्या ओळखीचे आहेत ना? आईला विचार ना फोन करून, ते आपल्याला मदत करतील का? हा. निरू विचार कसला करतोय? लाव ना आईला फोन. सॉरी, म्हणजे बघ तुला पटत असेल तर करतोच. धवल, अरे धवल, किती आवाज देऊ तुला लेक्चर मध्ये? इतका गुंतला होतास काय? काय अभ्यासात सिरियस झालायस काय? जास्त शाळा बोल नको, कळलं? काय काम आहे ते बोल. असं काय काम वगैरे नाही, पण ती मनवा ना मनवा. कोण मनवा? आपण कुठल्या मनवा बिनवाला ओळखत ना? अरे कोण मनवा का असं काय करतो? अरे मनवा राजे आपली कोणी नाही ती. अरे असं काय करतो धवल? आपली मनवा राजे. परत जर त्या मनवाचं नाव काढलंस ना, भैरा लापा देई ना, आधीच सांगतोय. हो बाजूला. अरे धवल ऐक ना. अरे गप रे बाबा. ऐकशील 2 अरे मिनिटं, गप्पा ऐकशील? बसा बाबा. दोन ऐक ना प्लीज ऐक ना. थंडावे ना. ऐकून तर घे. अरे धवल ऐक ना. अरे ऐक ना धवल ऐक ना. ऐकून घेशील माझा? अरे ऐकून तर घे ना यार. येऊ का रे? कोण आहेस? काय म्हणा, टॉयलेट मध्ये तरी सोड. टॉयलेट मध्ये तरी सोड. कोण आहेस तू? रॉ आहेस, ISIS, FBI? कोण आहेस? थंकावे ना. हो बाजूला. अरे धवल ऐक ना. अरे गबे. ऐक. अरे धवल ऐकून घे ना माझं. निघ जा. हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. घ्या. हा धवल पण नाही यार. काय झालं आता? काय खाल्ली त्याने? माती बघ. फ्रेशर्सचा ग्रुप लेफ्ट केला. दौलू काय फुकटची हाय मारी लावून ठेवली त्याने. तसा नाही रे सम्राट, मित्र आहे की नाही तो आपला, आणि तो हर्ट झालाय. काय हार्टबीट झाला असेल ना तरी आता मला सांग, तो हार्ट झाला असं नसतं. अरे आपण- अरे सोड.